मोरणा नदीच्या काठी वनराईच्या कुशीत वसलेलं शिराळा हे गाव. या गावची एक ऐतिहासिक परंपरा काही वेगळीच आहे. महिषासुरमर्दिनी शिरशी पाडळी या गावातून राक्षसाचा वध करीत आली आणि शिराळा या गावामध्ये थांबली. तेच हे अंबामाता मंदिर आहे. त्यामुळे साहजिकच पूर्वी या गावचं नाव होतं श्री आलय असं बोललं जात होतं. नंतर याचा अपभ्रंश होत गेला आणि या गावाला नाव पडलं ते शिराळा असं पडलं. नागपंचमी दिवशी पालखीचा मान असतो तो महाजनांच्या घरी. मग इथं आरतीसाठी 12 बलुतेदार येतात आणि यांच्या सोबत ही प्रथम नागाची काय केली जाते, मग पूजा केली जाते. महाजन यांच्या घरी असते. तेच हे घर. जागला चांद हा भागला धाटो जरी सावल्या, ज्योत प्रकाशाची माते तुझी खाशी वाटा किती दावल्या. सागर तरताना भागी तू वसताना चिंता. म्हणजे हे अंबाबाईच्या चरणी ते लीन व्हायचे. म्हणजे त्याचं काही साहित्य पण अजून तिथं आहे. हो, साहित्य पण अजून आहे. त्यांचं असणारी ती कफनी जी आहे ती पण इथं आहे. ओके. एकंदरीत जर का ठिकाणचा हा विचार केला तुम्ही, भौगोलिक परिस्थिती जर का बघितली तर नाथ जे यायचे ह्या मार्गे इथंच आहे. त्यानंतर इथं कुंड आहेत पाठीमागं. तिथे एक मोठी जी शिळा आहे नागाची सुद्धा. आणि जर का शिल्प तुम्ही सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामध्ये जवळजवळ 23 वर्षांनी जिवंत नागाचे दर्शन झाले. त्यामुळे शिराळकर सर्वजण अतिशय प्रसन्न असे होते, कारण साक्षात जिवंत नागाचे दर्शन बऱ्याच
माणसं आहेत. यात्रेचं पूर्ण काय केस कट केली होय.